भागवत पहिला गोलंदाज आणि भागवत पहिला गोलंदाज असल्यानंतर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला भेटते। आपण बघतो की नक्कीच अप्रतिम खेळाचं प्रदर्शन बघायला भेटल्यानंतर पहिल्याच मॅच मध्ये ज्या संघाने आपला दबदबा सिद्ध करून दिला तिलोळी हा संघ विजयी ठरला। मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावला तो मिस्टर यादव या खेळाडूने। आणि नंतर वळूया दुसऱ्या मॅच कडे। दुसऱ्या मॅच साठी आपण बघतो की कोहोर बी विरुद्ध फणसपाडा या दोन संघांमध्ये हा सामना रंगतोय। नामदेव आणि हिमराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला गोलंदाजी मार्फत भागवत बघायला भेटतोय की एका सिनियर गोलंदाज देखील आहे। अनुभवाची संपन्न असलेला हा खेळाडू या सामना सुरू होतो। यस यस ओके पहिला चेंडू भागवत यांचा नामदेव साठी। पहिला चेंडू आपण बघितला होतं की नक्कीच चेंडू निसटता झाला आणि चेंडू निसटता झाल्यानंतर नक्कीच लॉंग चेस असेल। क्षेत्ररक्षकाला त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा तर पूर्ण केलेल्या आहेत आणि बघतायचंय पंचांचं काय म्हणणं आहे, पंचांचा काय इशारा येईल। पंचांचा इशारा येतो तो वाईटचा, वाईट प्लस बाईट असे ह्या 3 धावा कुठल्याही प्रकारचा चेंडू झाला नाही। ए संघामधून थेट पदार्पण बी संघामध्ये आणि बी संघाचं नेतृत्व करण्याची धमक भागवत कडे। भागवत ओ सुपर बॉलिंग यावेळेला नक्कीच समोरच्या बाजूला ठेवलं होतं, सुंदर कमबॅक केलंय आणि चेंडूची पाहणी करताना यावेळेला नक्कीच या फलंदाजाने सावधपणे चेंडूला खेळून काढलं हिमराज या फलंदाजाने। आणि हिमराज या फलंदाजाने सावधपणे खेळून काढल्यानंतर एक धावानंतर धाव संख्या 4। या स्पर्धेचं मॅनेजमेंट करताना मिस्टर सचिन दादा, मिस्टर गौरवजी, त्यांचे सर्व सहकारी, सर्व सहकारी मित्र सगळ्यांचं सरचं स्वागत। वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं, थोडासा डाऊन द लेग आणि डाऊन द लेग असल्यानंतर कोहर संघ ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी नाव कमावलं ए संघाने, परंतु बी संघ देखील तयार झालाय कोहरचा आणि बी संघ आपल्याला लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला भेटतोय। ऑर्डस्टमच्या बाजूने दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी। शॉर्ट दरम्यान क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय एक धावीसाठी। एक धावची भर पडत असताना धाव फलकावती धाव संख्या 6 धाव संख्या। नामदेव आणि हिमराज ही जोडी सातत्याने फणसपाडा संघासाठी। फणसपाडा संघ देखील या वर्षामध्ये कुठेही विजयश्री संपन्न केली नाही, परंतु ज्या ठिकाणी स्पर्धा झाल्या त्या ठिकाणी फणसपाडा संघाचं देखील एक मोठं लौकिक लागलेलं आहे आणि याच अनुषंगाने भागवत करतोय गोलंदाजी। एक फटका खेळण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, समन्वय झालं नाही। सुंदर चेंडू हा आहे अनुभव भागवतचा। थेट लाईव्ह प्रेक्षेपण बघण्यासाठी मिस्टर गणेश खोडे हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट आहेत। कोहरचे जेवढे समर्थक लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील सगळ्यांचा त्रिवार मुद्रा करतोय। पंच पंच बडा तो मंच बडा, मंच बडा तो सरपंच खडा आणि त्याच अनुषंगाने बघतो की कुठल्याही प्रकारची धाव नाही। निर्धाव चेंडू, शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामध्ये। आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने भागवत करतोय गोलंदाजी हिमराज साठी। फ्रंट फुटला हटून यावेळेला चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवली। चेंडू पहिले समन्वय झालं नाही। सुंदर गोलंदाजी कारण की आपण बघतो आज सातत्याने राष्ट्रवादी चषक 2022 म्हणजेच हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना बघायला भेटतोय आणि दुसऱ्या सामन्याचा हा पहिल्या विनिंगचा डाव सुरू आहे, पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये चेंडू टाकून जाते 5, शेवटचा चेंडू शिल्लक भागवत घेऊन जातोय हिमराज साठी। याही वेळेला कुठल्याही प्रकारचा चान्स दिला जात नाही। सुंदर गोलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त। धाव संख्या आपण पाहू शकाल की 6 धाव संख्या। काय जबरदस्त गोलंदाजी, म्हणून तर सांगतो की भागवतची ए संघामधून निवृत्ती झाली बी संघामध्ये आणि बी संघाचं एक नेत्रदीपक कार्य करण्यासाठी सज्ज असेल। पॉवरप्लेचा खेळ समाप्त होतोय। फलकावरती धाव संख्या 6, बिनबाद 6 फणसपाडा पाटील संघाची। नवीन गोलंदाज कोहर संघाचा
जगन येतोय गोलंदाजी मार्फत समोर असेल तर आपण पाहू शकाल की नामदेव हो जोरदार अपील केली जाते पंचांकडे परंतु पंचा तटस्थ असतील आणि पंच तटस्थ असल्यानंतर कुठल्याही प्रकारचा कॉल येत नाही काय जबरदस्त रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय कोहर संघ एका जर्सी मध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतंय भले बी संघ असला तरी देखील मात्र किती चांगला मात्र खेळाचा एक प्रत्येक बघायला मिळतंय यावेळेला हा चेंडू आपण बघतो की किती वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना अवांतर धावेमध्ये भर पडते अवांतर धाव संख्येचा जर तुम्ही विचार केला तर ही चौथी अवांतर धाव असेल आणि संघाची धावसंख्या जर विचार केला तर संघाच्या धावसंख्येमध्ये या अवांतर धावेची भर पडत असताना धावफलकावरती धावसंख्या 7 बिनबाद 7 नामदेव तयार या बॅटने घेऊन मारण्याची प्रयत्न करायची पराकष्ट करत असताना चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहू शकाल की एक धाव आहे आई विहीर बघ विहिरीत पाणी बघ पाण्यात वेल बघ त्याच वेलीला फुल बघ आणि त्याच फुलाचा सुगंध बघ शेवटी चहाचा सुगंध दरवतो आनंदाचा क्षण येतोय ओ याही वेळेला प्रश्न विचारणारा चेंडू प्रश्नाचं उत्तर नव्हतं जबरदस्त लेंथ लाईन सुरेख दोन दिग्गज फलंदाज आणि दोन दिग्गज फलंदाजांना रोखून ठेवलंय बांधून ठेवलंय हाथ में बेड़िया पाँव में बेड़िया सतरंगी बिछा कर लेटने के लिए जब कोई मौका दिया तब मात्र उठने का मौका नहीं लाईनच्या बाहेर चेंडू जातोय पंचांचा कॉल येतोय नो बॉलचा आणि नो बॉलचा कॉल येत असताना फ्री हिट क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा महासंग्राम असल्यानंतर यावेळेला नक्कीच इंटू द गॅप मधून चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण जबाबदारी इंटू द गॅप मधून चेंडूला खेळून काढण्याची पूर्ण जबाबदारी असल्यानंतर चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाताना सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतंय कारण की क्रिकेटचा खेळ खेळत असताना शरीराचा व्यायाम हे सातत्याने बनत असतोय दोन धावा पूर्ण जिद्द चिकाटी कला कौशल्य कसब नेतृत्व धम्मक आणि धम्मक कुठल्या संघाकडे आहे एका बाजूला असेल तो फणसपाडा पाटील संघ दुसऱ्या बाजूला असेल तो आपण पाहू शकाल की नक्कीच कोहर बी संघ ऑर्डस्टमच्या बाजूने यावेळेला हा चेंडू लाईनच्या बाहेर म्हणजेच काय तर नो बॉलचा कॉल येते पंचांकडनं धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 12 धावसंख्या 12 धावसंख्या बघायला भेटते लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने नाही तर नक्कीच राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने जगन करतोय गोलंदाजी हवेच्या लाटेमुळे कुठे चेंडू जातोय कुठे वळतोय हे साधारण समजायला मार्ग नाही आतापर्यंत या खेळपट्टीवरती समोर चेंडू घेऊन जातोय कव्हर सीरीजर मध्ये एक धाव येते आणि एक धावाची भर पडत असताना धावफलकावरती धावसंख्या 13 स्नेहाचा सुगंध दरवळतो आनंदाचा क्षण येतो योग यावा तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आपण नक्कीच या भव्य दिवस स्पर्धेचा हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे डोक्यावर चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये 6 धावांसाठी यस पप्पूभाई डीजे एक चेंडू अद्याप शिल्लक आहे आणि एक चेंडू अद्याप शिल्लक असताना आपण पाहतो की धावफलकावरती धावसंख्या 6 पंच एक चेंडू शिल्लक आहे दोन चेंडू नो बॉल हाताला होते या षटकामध्ये एक चेंडू शिल्लक आहे दोन नो बॉल आणि एक चेंडू वाईट होता पंच एक चेंडू शिल्लक आहे यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून ब्रँडेड फटका येतो सीमारेषा पलीकडे जातोय आपण बघतो की नक्कीच मिडऑफच्या टोक्यावर या ठिकाणी चौकार मारतो आणि चौकार जात असताना धावसंख्या बघायला मिळते ओव्हर नंबर 2 सेकंदाचा केस समाप्त 23 विदाउट लॉस फणसपाडा पाटील संघाची धावसंख्या नामदेव आणि
आपण पाहतो की हिमराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या खेळामध्ये केवळ 6 धावा आल्या होत्या, परंतु या वेळेला आपण पाहतोय की नक्कीच धावसंख्या झाली ती एक मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश आले. 23 धावसंख्या. भागवत गोलंदाजी मार्क होती. पहिल्या षटक अतिशय चांगल्यारीत्या हाताळला होता, परंतु समोर फलंदाज असेल तो हिमराज राज करेल का? सिंह म्हणून जन्माला आलोय, परंतु या जगामध्ये डरकाळीला महत्व नाही. तुमचं अस्तित्व तुम्हाला निर्माण करायचं आहे. झेप असावी, गरुडाची नजर असावी, ससाण्याची जिद्द असावी, फिनिक्स पक्षाची राखेतून निर्माण होण्याची ही जिद्द आहे की नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. और समोर चेंडूला किंवा काढतो आणि त्यानंतर बघतो की कॉटन बॉल अँड इट्स गॉन बिग विकेट. डीजे फलंदाज पाहतोय मिस्टर हिमराज. नामदेव बाजाला नवीन फलंदाज 07 नंबरची जर्सी परिधान केलेला हा फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल की नक्कीच नितीन, कारण की भागवतचा हा एक्सपिरियन्स अनुभव असला हा भागवत खेळाडू सातत्याने कोहर ई संघाकडे खेळत होता, परंतु यावेळेला कोहर बी संघाचा प्रतिनिधित्व करत असताना आज आपल्या संघाचा नक्कीच एक पूर्णपणे डाव सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आयुष्यामध्ये नक्कीच तुमच्याकडे जो अनुभव आहे हा अनुभव तुम्हाला मात्र दाखवावा लागेल. ज्या ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहाल खेळण्यासाठी त्यावेळेस तुमचा अनुभव तर तुम्हाला मात्र धावपेच आखावा लागेल तुमच्या अनुभवाचा. शॉर्ट चेंडू ऑन साइडला बिगिस्ट पटका येतोय. डीप स्कोरलेगच्या क्षेत्रामधून चेंडूला घेऊन जातोय आणि डीप स्कोरलेग क्षेत्रामधून चेंडूला घेऊन गेल्यानंतर एक धाव निश्चितपणे येते. धावसंख्या बघायला मिळते ती 24 धावसंख्या. दुसरं षटक थोडस महाग ठरवतं, परंतु या षटकामध्ये आपण बघतो की भागवत पुन्हा एकदा कम्या करतोय. 2 चेंडू आणि एक धाव खर्च करतोय. एका फलंदाजाला पास करण्यामध्ये यश आलंय. फलंदाज हिमराज तयार. ऑन साइडला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना आपण पाहतो की अवांतर धाव खात्यामध्ये जमावते. कोहर बी संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि कोहर ए संघ नक्कीच जमवतोय. या मैदानावरती येईलच यामध्ये शंका नसेल. आज काही क्षणातच आदिवासी एक्सप्रेस काथोडपाडा संघ देखील या मैदानावरती मात्र उपस्थित राहील. शॉर्ट चेंडू ऑन साइडला हवेमध्ये चेंडू स्कोरलेग क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन जातोय. स्कोरलेग आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जात असताना बघतो की हिट विकेट. फटका तर अतिशय चांगला खेळला होता, परंतु त्यानंतर आपण बघतो की नक्कीच हिट विकेट. स्वतःच्या शरीराचा एक संतुलन कुठेतरी बिघडलं होतं आणि संतुलन बिघडत असताना हिट विकेट. दुसरा झटका लागतोय फणसपाडा पाटील या संघाला. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये ड्रेसिंग रूम मधून 04 नंबरची जर्सी सुनील. कारण की चांगली सलामीची जोडी बैलाच्या आतमध्ये बघायला भेटत होती, परंतु भागवत सारखा गोलंदाज अतिशय जबरदस्तरित्या गोलंदाजी करतोय. निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वळमास आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की यावेळेला निळसर रंगाचा चेंडू राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज. ओहो क्या बात है, क्या बात है. ग्रेट बॉलिंग. चान्स दिला जात नाही.
चान्स घेण्यासाठी नक्कीच तयार असेल तो मिस्टर सुनील, परंतु या ठिकाणी चान्स तर दिला जात नाही. नितीन आणि सुनील, स्ट्रायकिंगला नितीन असेल, नॉन स्ट्रायकिंगला सुनील असेल. प्रेक्षकांची गर्दी अलोट बघायला भेटते आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी बघायला भेटल्यानंतर नक्कीच ज्यांना आवड आहे त्यांना सवड भेटते, ज्यांना आवड नाही त्यांना सवड भेटत नाही. ओ याही वेळेला जबरदस्त लेंथ लाईन सुरेखा प्रतिम सेंडूला हात आलाय, फलंदाज बाद होत आहे. आपण बघतोय की नक्कीच तिसरा फलंदाज याच षटकामध्ये बाद झालेला आहे. रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. प्रगती धावसंख्या 25 धावसंख्या. अद्याप शेवटचा चेंडू खेळ शिल्लक. नवीन फलंदाज श्याम जातोय मैदानाच्या आतमध्ये. सुंदर मैदान आहे आणि नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक. भागवत या गोलंदाजाच्या गोलंदाजी मधला, कारण की हे षटक चालू आहे. तिसरा हवेमध्ये चेंडू सरळ लेट खेळलेला फटका. चेंडू जातोय नक्कीच सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. केवळ टायमिंगचा वापर केला. टिटपॉट टायमिंग, टिटपॉट टेक्नॉलॉजी आणि टिटपॉट कॉम्प्लिमेंटचा वापर करताना या ठिकाणी चेंडूला पटवले 6 धावांसाठी. 6 धावांनंतर फलकावती धावसंख्या आपण पाहू शकाल. 3 सेकंदाचा खेळ समाप्त. धावसंख्या अद्याप 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातील. फणसपाडा पाटील संघाकडनं जास्त वेळ घेऊ नका प्लीज मित्रांनो. नो टीम मीटिंग, नो वेटिंग. जास्त टीम मीटिंग करू नका. नवीन गोलंदाजी मार्क मिस्टर दिलीप. पहिला चेंडू फेकून दिला. चेंडूला मिड विकेटच्या वरना चेंडू जातो सीमारेषा पार. बिग षटकार. चान्स केला. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. काय जबरदस्त फलंदाजी. टाळ्यांचा गजर ऐकायला भेटतोय. कारण की नक्कीच सिंहगडावर सिंह झुंजला. पावणी किंडीत बाजी पडला. शिवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 6वा मारतोय 6 धावा.
दोन चेंडूवरती 2 षटकार. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 43 धावसंख्या. एक किती चांगलं मॅनेजमेंट बघायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2022 वर्ष पहिला आणि वर्ष पहिला असल्यानंतर नक्कीच या वर्ष पहिल्या असल्यानंतर याच पर्वातील मात्र दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा सामना आणि दुसरा सामना असल्यानंतर नक्कीच दुसरा सामन्याचा मात्र पहिल्या विनिंगचा डाव सुरू असताना थोडीशी फलंदाजी ढासळत होती, परंतु नक्कीच आपल्या फलंदाजीच्या कला कौशल्याच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते ती या सुनीलच्या बॅट मधून 2 षटकार सुंदर कमबॅक केलंय. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दसा तो दरारा प्रयत्नाने माणूस संपत असतोय. जो मात्र प्रयत्न करतोय तो मात्र नक्कीच संपतोय. स्वतःला सांगा की अद्याप ही लढाई संपली नाही. ही लढाई क्रिकेटची आहे आणि की ना तर तुम्ही जिंकला आहात ना तर आम्ही हरले आहेत. आपण बघतो की सुंदर कमबॅक देखील केलाय गोलंदाजाने. झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची, खेळाडू वर्गाने खेळाडूती जपायची. या उक्तीप्रमाणे आपण मात्र हा खेळ बघतोय. हलक्या हातामध्ये दरम्यानच्या क्षेत्रामधून पहिल्या स्लिपच्या क्षेत्रामधून ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी युक्तीचा वापर करा आणि युक्तीचा वापर करताना चेंडूला पाठवले जवळजवळ दरम्यान सीमारेषा जवळ क्षेत्ररक्षण तर केलेलं आहे आणि क्षेत्ररक्षण करत असताना धावा येतात त्या 2 धावा. जी मित्रांनो हवा चालू आहे या मैदानात नक्कीच खूप जोरदार हवा आहे आणि खूप जोरदार चालू असताना नक्कीच थोडासा प्रत्येक वेगळा बघायला मिळतंय. और दष्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू ऑन साइडला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होते आणि क्षेत्ररक्षक तैनात असताना आपण बघतो की नक्कीच आमचे मित्र गणेश खोडे यांचे मात्र नक्कीच पिताश्री त्या ठिकाणी उपस्थित असताना झेल ड्रॉप केलेला आहे. त्यानंतर नक्कीच फलंदाजाला बाद करण्यासाठी नामी संधी असेल. अतिघाई संकट नाही, सावधान, पुढे धोक्याचा वेळ नाही. धावची होतोय फलंदाज, बॅकविदा माघारी पळतोय, मैदानाच्या बाहेर येतोय. चौथा फलंदाज बाजूनंतर अद्याप या षटकातील चेंडू पण जळते. आपल्याला बघायला मिळते की षटक क्रमांक 4 षटकाचा खेळ समाप्त. 46 धावसंख्या 46. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालेला आहे. हेमंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक. यस यस जाऊया मॅच कडे. 25 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्ग होते आपल्याला बघायला भेटतात ते या ठिकाणी आपण बघतो की नक्कीच पहिला चेंडू फुलटा चेंडू मेन विकेटचा रिजन मधून चांगला फटका बघायला भेटतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असताना चेंडू डोक्यावर जातो सीमारेषा पार 4 धावांसाठी. गोलंदाज दसरथ आहे आणि गोलंदाज दसरथ असताना आपण मात्र बघतो की समोरच्या बाजूला चेंडूला खेळून करतोय. शॉट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आणि शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी 1 धाव. धावसंख्या 51. दसरथ और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळेला नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू समन्वय चांगलं झालं नाही, टायमिंग चांगला जुळला नाही.
ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल. वेडीच लोक इतिहास रचतात आणि शिकलेली लोक इतिहास वाचतात. कारण की एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, परंतु तुम्ही मात्र त्या मुंगीच्या पायाला चावू शकणार नाही. जो समोरचा संघ जे करतोय ते तुम्हाला करावं लागेल. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला बॅट पॉइंटच्या डोक्यावरनं यावेळेला स्लाइस केलंय. चेंडू इंटू द गॅप मधून चेंडू निसरत होतोय. सोनेरी, पिवळी, हिरवी, गुलाबी पट्टीच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केलंय आणि पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड करत असताना आपण पाहू शकाल की एक धावाची भर पडत असताना फलकाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 57 धावसंख्या. 5वा षटक प्रगतीपथावरती. 5व्या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला चान्स असेल. क्षेत्ररक्षक तैनात आणि डोक्यावर चेंडू सीमारेषा पार होतोय चौकारासाठी. सुवर्ण संधी होती झेल घेण्यासाठी. चेंडू चाललाय डोक्यावर सीमारेषा पार. आपण पाहतो की नक्कीच 5 सेकंदात खेळ समाप्त होतोय. फलकावरती धावसंख्या 61. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. थोडासा वेळ वाचवा मित्रांनो. वेळेचं बंधन ठेवा. अलॉट गर्दी प्रेक्षकांची आणि अलॉट गर्दी प्रेक्षकांची असल्यानंतर नक्कीच गावचे सर्व सन्मानित नागरिक राष्ट्रवादी चषकामध्ये समाविष्ट झाले आहेत. राष्ट्रवादी चषकामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व क्रीडाक्षकांचा आणि जीटीसी लाईव्ह चॅनलवरती जेवढे समर्थक लाईव्ह थेट प्रेक्षेपण पाहण्यासाठी तयारीला आहेत त्यांचंही देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. विळवंडीच्या वतीने, विळवंडी कोर कमिटीच्या वतीने अतिशय भव्य दिवस स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेचा हा दुसरा दिवस. पहिला चेंडू खोलवर मारता चेंडू होता ऑन साइडला कार्पेटच्या सहाच्यामध्ये चेंडूला खेळून काढतोय. चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये येतोय. चांगली फेकी आहे की नाही बघणं गरजेचं होतं आणि त्यानंतर थोडस खराब थ्रो आणि खराब थ्रोचा प्रदर्शन बघायला भेटल्यानंतर 2 धावा येतात खात्यामध्ये. 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या 63. केळ कोकली मानवाकली 32 पिले मी एकटी. गर्जना करावी लागेल आणि गर्जना करण्यासाठी हा फलंदाज तयार देखील आहे. मोठा फटका येतोय. लॉक केला चेंडूला. इंटू द गॅप मध्ये येतो की काय. पुन्हा एकदा झेल घेण्याची तयारी करत असताना चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, परंतु नक्कीच झेल ड्रॉप करतोय. धावचित केलेला फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन माघारी परततोय. आऊट झालेला फलंदाज आतापर्यंत 4. पाच फलंदाज बाद झाले आणि 5 फलंदाज बाद झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की 64 धावसंख्या. शेवटच्या षटकातील अद्याप आपण बघतो की 4 चेंडू खेळ शिल्लक. की शेकडो मावळ्यांना घेऊन लाखभर सेनेशी लढला. बनवायला तो हिंदवी स्वराज्य जगला. केले पराक्रम अनेक आणि सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये धौज फडकवला. कुठला संघ धौज फडकवेल. चारी बाजूला हवा तर चालू आहे. प्रयत्नाच्या आकाशात उंच झेप घेण्याची असावी नशा, तरच मित्रांनो भेटेल ती तुम्हाला यशाची खरी दिशा. आणि ही यशाची खरी दिशा आहे की नाही. यश अपयश हे सातत्याने येत असते. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. झेप असावी, गरुडाची नजर असावी, ससाण्याची जिद्द असावी, फिनिक्स पक्षाची राखेतून निर्माण होण्याची ही जिद्द कोणाकडे आहे. कारण की जर गरुडासारखी झेप घ्यायची असेल तर कावळ्याची संगत तुम्हाला सोडावी लागेल. जलद गतीने फलंदाज बाद. 6वा फलंदाज बाद होतोय. सरळ लेंथवरती टाकलेला चेंडू यावेळेला नक्कीच चेंडू थेट जाऊन खेळला तो यष्टांवरती. बिग हिट. विकेट जातोय. अद्याप षटकातील चेंडू टाकून आपण बघतो की 3 चेंडूचा सामना करण्यासाठी नवीन फलंदाज जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आदिवासी काथोडपाडा संघ देखील या ठिकाणी विराजमान होतोय. आदिवासी काथोडपाडा संघाचा आपण शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करूया.
यावेळेला सुपर बॉलिंग आणि सुपर बॉलिंग करत असताना आपण बघतो की नक्कीच कमबॅक केलंय गोलंदाजाने. स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण येतो, योग यावा तुमच्या भेटीचा सोहळा पावता. पण या ठिकाणी राष्ट्रवादी चषकाचा, कारण की आपण बघतो की राष्ट्रवादी चषकाचा हा दुसरा दिवस, पुन्हा एकदा खोलवर मारता चेंडू, चान्स दिला जात नाही फलंदाजाला, विकेटवर विकेट. आपण पाहू शकाल की नक्कीच सातवा झटका येतो आणि सातवा झटका येत असताना 65 धावसंख्या ऑन द बोर्ड, धावसंख्या आपण पाहू शकाल 65. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. प्रेक्षक वर्ग आस्वाद घेताना या क्रीडा नगरीमध्ये एन्जॉय करताना आपण पाहू शकाल की नक्कीच या ठिकाणी अप्रतिम खेळाचं दृश्य चित्र बघायला भेटतं आणि अप्रतिम खेळाचं दृश्य चित्र बघायला भेटल्यानंतर हवा देखील थांबू शकत नाही. हवा सातत्याने चालू असताना या हवेला कोणी थांबू शकणार नाही, पाण्याला कोणी थांबू शकणार नाही, आगीला कोणी थांबू शकणार नाही. आणि त्यानंतर याच अनुषंगाने ही निसर्गाचा मात्र एका सौंदर्याने नटलेला नजारा या क्रीडा नगरीसाठी आपल्याला बघायला भेटतोय, विडवंडीकरांसाठी. 05 नंबरची जर्सी शेवटचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्क होती, बघणं गरजेचं आहे. कोहोर संघाचा हा जबरदस्त गोलंदाज आपल्याला बघायला भेटला, कारण की जास्त धावा दिल्या नाही, अप्रतिम गोलंदाजी केल्याने अप्रतिम गोलंदाजी करत असताना यावेळेला प्रथम 6 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर फलंदाज बाद झाले, 7 फलंदाज बाद झाल्यानंतर 65 धावसंख्या, 66 धावांचं लक्ष्य. कोणीही कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. आपण बघतो की नक्कीच राष्ट्रवादी चषक 2020-22 आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये कोहोर संघाची फलंदाजी थोड्याच वेळात सुरू होईल. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत आणि प्रेक्षक वर्ग नक्कीच एन्जॉय करतात या क्रीडा नगरीमध्ये, त्यांचे देखील सहर्ष स्वागत.
पटकडी कार्यक्रमाच्या या ठिकाणी जिंकण्यासाठी पासष्ट धावांचं लक्ष राईट राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू या हवीला बघतो क्रिकेटचा डाऊन द लेग आहे. पंचांचा कॉल येतो आमच्याकडे, वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येत असताना अवांतर धाव पहिली येते खात्यामध्ये. अतिशय जोरदार हवा चालू आहे. ओ यॉर्कर त्या चेंडू हाताळले नक्कीच कव्हर ड्राईव्ह मध्ये चांगला फटका बघायचा की डायरेक्ट हिट झाले असता तर फलंदाज बाद झाला असता. एक धाव तर येते एखाद्यामध्ये, जीवाचा रान जीव का प्राण असं सातत्याने आपल्याला बघायला भेटलं आणि असं सातत्याने बघायला भेटल्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. या ठिकाणी आदरणीय पुंडलिक भाऊ वगैरे यांचंही देखील आगमन होते. त्यांचं आम्ही शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. या स्पर्धेला मोठं योगदान त्यांचं आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र त्यांचं शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. कारण की कर्तृत्व तुमचं सागराप्रमाणे, ज्ञान तुमचं हिमालयाप्रमाणे, तुमच्या आगमनाने हा सोहळा फुललाय. स्वागत करतोय शब्द सुमनांच्या परिजताने. राईट राऊंड विकेट इनसाइड आउट एरियावर ना चेंडूला घेऊन जातोय टीपेक्षा कव्हर रिजन मधून देखणा स्ट्रोक येतोय. चेंडू सीमा रेषा पारतोय. चौकार डीजे केला. कारण की फक्त टायमिंगचा वापर केला आणि टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका पुन्हा एकदा इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून काढण्याची पूर्व तयारी दाखवली होती. चेंडू रुपयाचं समन्वय चांगलं झालं. एक धाव निश्चितपणे येते. एक धावानंतर फलकावरती धावसंख्या बघायला ती 7 धावसंख्या. की आयुष्यात सावतानी सावताला कधीही उद्ध्वस्त होऊ दे नका. लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तर इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे. कुठला संघ इतिहास घडवेल हे बघणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग चेंडू झाल्यानंतर बघतो की नक्कीच वाईटचा कॉल येते पंचांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना बघतो की अवांतर धाव दुसरी या षटकामध्ये. चेंडू काटा बदलला आणि काटा बदलत असताना आपण बघतो की फलंदाज बाद होतोय. हलकासा एच घेऊन सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्टी रक्षकाने कुठल्याही प्रकारची चुकी न करताना सुंदर झेल टिपलाय. पहिला फलंदाज कोहर पी संघाचा बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये भागवत कोहर बी संघाची दार मदार सांभाळण्यासाठी मात्र हा सज्ज आहे का? यावेळेला नक्कीच वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. कारण की सातत्याने या मैदानात मात्र हवा जोरदार चालू असल्यानंतर गोलंदाजाला देखील न्याय भेटत नाही. चेंडू स्पिन करण्याची ज्या गोलंदाजाकडे मात्र किमया असेल, हा गोलंदाज सातत्याने नक्कीच स्पिन करण्याच्या प्रयत्नामध्ये असताना चेंडू हवेच्या लाटामुळे वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. यावेळेला नक्कीच बॅटवरती घेऊन मारलेला फटका स्वातीमुरांच्या क्षेत्रामध्ये सुंदरपणे पंच करत असताना एक धाव एके धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 10. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10 धावसंख्या 65 धावा गोळा करायच्या आहेत जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 10.
तो पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 10 रन। इस बार अच्छी गेंद और अच्छी गेंद के साथ अच्छा स्ट्रोक खेला है, पीछे खिलाड़ियों का तैनात क्या है, लगभग जब तक गेंद को फील किया जाएगा मौका बनेगा 1 रन पलटने का। दूध या रोशनी से नया और खूबसूरत मैदान राष्ट्रवादी ट्रॉफी, इस ट्रॉफी का दूसरा दिन और दूसरे दिन का ये दूसरा खेल चल रहा है इस मैदान पर, इस मैदान पर। पहले बल्लेबाजी करते समय 67 रन के जीतने के लिए चाहिए 65 रन की आवश्यकता, उसके जवाब में दूसरे गेंदबाजी का नजर पेश करते इस बार सही संपर्क, इस गेंद को उठाकर खिलाए तारा मंडल की बाहर, 6 रन। तो 17 है स्कोर, किसके लिए खतरा, चाहिए 65 रन की दरकार। छोटी गेंद के साथ अच्छा स्ट्रोक खेला, बिल्कुल पीछे कोई भी खिलाड़ी को तैनात नहीं किया है, क्योंकि जानते हैं कि पावर प्ले का खेल है और पावर प्ले के खेल में एक और साझा पर तकरीबन शानदार शॉट, 4 रन। अगला मुकाबला खुटीजापाड़ा वर्सेस मनोली, टॉस करने के लिए संपर्क कीजिए। खुटीजापाड़ा वर्सेस मनोली के बीच में अगला मुकाबला, जगह बनाकर ऑन द ऑफ शॉट खेला और ऑन द ऑफ शॉट खेलते समय बिल्कुल जितनी ज्यादा तेज रफ्तार के साथ गेंदें करेंगे उतना बढ़िया स्ट्रोक यहां पर नजर आएगा। एक और नैले पे देला जंगल में मंगल, कल जंगल में मोरना था किसने देखा, एक और सोने पे सुहागा, 4 रन। जीत अर्जित करने के लिए तैयार करके आ गए हम सारे, जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा विश्व के कोने कोने में खेला जाता है ये क्रिकेट का खेल। मायूस मत होना, जिंदगी से किसी भी वक्त तेरा नाम बन जाएगा। अगर दिल में हो आग और हौसला हो बुलंद, तब अखबार बेचने वाला भी कलाम बन जाने वाला है। कमाल की बल्लेबाजी, सचिन और भागवत की जोड़ी मैदान के अंदर, सचिन जैसे बल्लेबाज के बल्ले से लगभग 3 सव्वे 1 छक्का, कोहर बी टीम। नाम बड़ा तो काम बड़ा, नाम ही खोदेंगे तो किधर जाओगे, पहचान ही खोदेंगे तो बिखर जाओगे। सामने वाली छोर की ओर से 04 नंबर की जर्सी प्रदान करने के बावजूद इस गेंदबाज ने गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है। सुनील ऑन साइड में एक बार फिर से अच्छा स्ट्राइक खेला और कलाई का इस्तेमाल करते समय गेंद को इनटू द गैप में शॉट खेला, 4 रन के लिए। जी हां, तुम्हारा कमाल तुम जानो। पांच गेंदे काफी कुछ रन कर चुके हैं, क्योंकि लगातार 3 गेंदों पर 3 बाउंड्री, 1 छक्का 1 सिंगल। आखिरी गेंद के ऊपर क्या हिट का जवाब पत्थर के साथ देना चाहेंगे, हवा में गेंद। जी हां, चलते गाड़ी का नाम मजनू। सचिन अच्छे बल्लेबाज रहे थे, लेकिन कहीं ना कहीं तो अंतिम गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की तैयारी। सॉफ्ट डिसमिसल अपने फॉलो में क्या कमाल का कैच पकड़ा, और कमाल के कैच पकड़ने की वजह से बिल्कुल बड़े भी विकेट का नुकसान। ओवर नंबर 2 ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर बंद हुआ। कुल देखा जाएंगे तो 29 कोहर बी टीम का स्कोर।
नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये एक तुमच्या आमचे मित्र, कारण की नक्कीच एक शांत स्वभाव, नेहमी हसरा चेहरा असे आमचे मित्र मिस्टर गणेश भाऊ खोडे यांचे पिताश्री मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतात. मिस्टर दशरथ राजा वनात गेला शिकार करण्याला, श्रावण बाला बाण मारीला दशरथ राजाने, आज खरी वेळ आहे नक्कीच या ठिकाणी बाण मारण्यासाठी. यावेळेला बघतो की नक्कीच दशरथ अर्थात गणेश भाऊ यांचे पिताश्री मैदानाच्या आतमध्ये पुराणी स्टाईल आहे नक्कीच, आणि पुराणी स्टाईल असल्यानंतर पहिला चेंडू यावेळेला नक्कीच अतिशय चांगला चेंडूला हात आलाय. कारण की दोन सरकारचा जर खेळ बघितला तर 29 धावसंख्या बघायला भेटत, आणि 29 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर आपण बघतो की नक्कीच पहिला चेंडू डॉट केलेला आहे. आयुष्य मेना हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. 350 वर्षांनंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा भाग आहे. पुढचा चेंडू खोलवर मारचा चेंडू होता, गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढतोय, आणि गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढल्यानंतर बघतो की नक्कीच एक धाव तर येते खात्यामध्ये. एके धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या आपण पाहू शकाल 30. मित्रांनो, आपण क्रिकेटचा खेळ खेळत असताना आपण बघतो की नक्कीच कुणीही या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये मोबाईल वरती बोलणं कमी करा. 2 धावांची पेनल्टी मला वाटते फणसपडा पाटी संघाला लागलेली आहे. या स्पर्धेचं नियमाचं पालन करा. जी स्पर्धा आहे मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, जेव्हा आपण क्रिकेटचा खेळ खेळतोय तेव्हा आपण मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कोणी मात्र मोबाईल वरती बोलणं कमी करायचं आहे. याही वेळेला नक्कीच सुंदर गोलंदाजी करत असताना बघतो की नक्कीच नामदेव करतोय गोलंदाजी. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, तसंच ही गोलंदाजी या ठिकाणी नामदेव यांच्याकडनं, कारण की नक्कीच नामाचा गजर आहे, आणि नामाचा गजर असताना राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू फॉलवर मारचा चेंडू सर्वात बॅटने चांगला फटका नक्कीच या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन करतोय, आणि मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन काढल्यानंतर सातत्याने बघतो की एक धाव. आपण बघतो की किती चांगली मात्र बॉडी लँग्वेज नक्कीच आमच्या दादांची, आणि त्याच अनुषंगाने समोरच्या ठिकाणी जाताना ऑन साइडला नो बॉलचा कॉल आहे की नाही, नो बॉलचा कॉल असणं गरजेचं आहे. कमरेच्या वरती चेंडू आहे, आणि कमरेच्या वरती चेंडू असताना चेंडू सीमा रेषा पार, आर पार, सीमा पार, डीजे चौकार प्लस 5 धावा येतील. ऑन साइडला फ्लिक केलेला फटका, टाळ्यांचा गजर तर बघायला भेटतो, आणि टाळ्यांचा गजर बघायला भेटल्यानंतर एक धाव. एक धावाची भर पडत असताना फलकावती धावसंख्या 39 बघायला भेटते. अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकामध्ये. कोहर बी संघाची धावसंख्या 39. नक्कीच ज्या ठिकाणी सक्तीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी युक्तीचा वापर करा, आणि युक्तीचा वापर करताना आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तंबू तंबू काय लबराचा पाय, दादा हाक मारी तर रेंबात जाय. सध्या महाराष्ट्रामध्ये लालपरी धावते, परंतु काही ठिकाणीच फक्त लालपरी धावते, आणि त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा. ओव्हर नंबर 3 सर्कलचा खेळ समाप्त. धाव फलकावती धावसंख्या आपण बघतो की 41. 18 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक. अठरा चेंडू 24 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी बघायचं की नक्कीच मॅच कोणाच्या बाजूने जाते. हिमराज गोलंदाजी मारते. ओ क्या बात है, या ठिकाणी नक्कीच अतिशय देखणा स्ट्रोक येतोय, आणि देखणा स्ट्रोक येत असताना चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये.
पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला क्लासिक फटका आणि क्लासिक फटका खेळत असताना चेंडू जातोय नक्कीच स्केअर ऑफ द विकेटच्या बाजूने. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला भेटलंय, परंतु फटका देखील किती तितकाच महत्वपूर्ण होता. भागवत याचा चंद्रभागेचं पाणी खडूळ नाही मी केली अंघोळ. अंघोळ सगळ्यांनी केली असेल, परंतु या ठिकाणी भागवत सारखा फलंदाज खेळतोय आणि त्याला साथ देतोय आमचे मित्र गणेश भाऊ यांचे पिताश्री. मैदानाच्या आतमध्ये सुंदर कार्य करण्यासाठी सज्ज आहेत मिस्टर दशरथ. क्रिकेट आपल्या आयुष्यामध्ये असलं पाहिजे, हृदयामध्ये असलं पाहिजे, वयामध्ये असलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी हा क्रिकेटचा महासंग्राम बघतोय. ऑन साइडला मोठा फटका येतोय, मोठ्या घरचा पोकळ वासा मी संसार करू का कसा. चेंडू सीमा रेषा पार, ब्रँडेड फटका, 4 धावा. Yes, the beautifully चौकार. यावेळेला आपण मात्र बघतो की समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याची पूर्ण तयारी दाखवली होती. समन्वय झालं नाही. सुंदर बॉलिंग हेमराज राज करावं लागेल मित्रांनो, कारण की नक्कीच मी सांगतो ना की सागराचं पाणी कधी आटणार नाही, क्रिकेटचा नाद कधी संपणार नाही. हा जन्म काय मित्रांनो, 1000 जन्म झाले तरी क्रिकेटची आवड कधी संपणार नाही. सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीने मैदान सजलेलं आहे, 5 रंगाने हे मैदान सजलेलं आहे. उजव्या साईडला नक्कीच यावेळेला नक्कीच बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन जातोय. पहिल्या प्रयत्नामध्ये एक धाव तर येते, दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव आहे की नाही. चांगली साजेदारी बघायला भेटते आणि चांगली साजेदारी बघायला भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 49. की देणाराने देत जावं, घेणाराने घेत जावं, देता देता देणाऱ्याचे एक दिवशी हात घ्यावेत. लगातार 3 विकेट साठी कॅश प्राइज मात्र बक्षीस लागलेलं आहे. 500 रुपयाचं बक्षीस. यावेळेला इंटू द गॅप पासून चेंडू येतोय सरळ आमच्या समालोचन कक्षाला मान वंदना देणारा फटका. इंटू द गॅप पासून चेंडू सीमारेषा पार. यावेळेला आपण बघतो की ओव्हर नंबर 4 षटकाचा खेळ समाप्त. 53 धावसंख्या. एक फलंदाज बाद झालाय कोहर बी संघाचा. कोहर ए संघाचे खेळाडू जर ऐकत असतील तर मात्र कोहर ए संघाच्या खेळाडूंना देखील मात्र त्रिवार मुद्रा करतोय, कारण की कोहर बी संघ किती चांगल्या प्रकारे या ठिकाणी मात्र नक्कीच फलंदाजी करतोय. 12 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष्य. कोहर ए संघाचे सर्व समर्थक मात्र खुश देखील झाले असतील. 12 चेंडू 12 धावा. फणसपाडा पाटील संघ कशा प्रकारे कमबॅक करतो हे देखील बघणं गरजेचं आहे. ऐकत रहा, कुणी कुठे जाऊ नका, बघत रहा, ऐकत रहा. सुंदर स्पर्धेचा आस्वाद घ्या. मनोली विरुद्ध खुटीचा पाडा टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. मनोली विरुद्ध खुटीचा पाडा. पहिला चेंडू आउट साइड ऑफ स्टंपला बॅटफुट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये हळूवारपणे चेंडूला घेऊन जाते आणि हळूवारपणे चेंडूला घेऊन गेल्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते, दुसऱ्या चेंडूवरती काय चित्र असेल. यावेळेला नक्कीच स्टँड अट डिलेवर. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू सोडत असताना आपण बघतो की नक्कीच घेपोरी विटू दंडू लबारी चेंडू मारू नको दंड. एक डांबरी रोडर एसटी चालली मुक्कामाला आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच या ठिकाणी कुठल्या संघाची गाडी मात्र मुक्कामाला जाईल आजच्या दिवसामध्ये. बनी तो बनी अब्दुल गनी वणी दिंडोरी नाहीतर संध्याकाळी आपल्या आपल्या घरी. यावेळेला नक्कीच चांगला फटका बघतोय की नक्कीच या ठिकाणी चेंडू जातो सीमारेषा पलीकडे. चौकार. टर्निंग पॉइंट होती चौकार येतो आणि टर्निंग पॉइंट होती चौकार येत असताना फलकावरती धावसंख्या वाढती. धावसंख्या होती ती 58 धावसंख्या. राईटम राऊंड विकेटच्या बाजूने षटकातील पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला मात्र फणसपाडा पाटील संघाचा हा गोलंदाजी मार्ग होती. क्लासिक चेंडू टाकण्याची पूर्व तयारी करते. 9 बॉलचा कॉल येतोय पंचांकडून.
आणि नो बॉलचा कॉल येत असताना आपण बघतो की फ्री हिटचा कॉल. या स्पर्धेचे नक्कीच आपण प्रमुख शिल्पकार गोरख भाऊ, त्यांच्या समेत सचिन भाऊ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी सगळ्यांचं मी मान वंदना देऊन मात्र नक्कीच शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. हलकासा एच घेऊन चेंडू सीमा रेषा लगत जातोय आणि बघतो की नक्कीच धावत पळत लवकर गेलो नाक्यावरती उभा राहिलं, परंतु या ठिकाणी चेंडू सीमा रेषा पलीकडे चाललाय 4 धावांसाठी. चौकार. दोन धाव पाहिजे जिंकण्यासाठी कोहर बी संघाला आणि कोहर बी संघाचे मात्र समर्थक खुश झाले असतील, कारण की नक्कीच हा बी संघ आहे. आपण बघतो की माननीय श्री संजय भाऊ वाघ, भाजपा अध्यक्ष पेठ यांच्या नावाची मात्र ही सुंदर जर्सी आणि यांच्याच नावाची मात्र ही सुंदर जर्सी मात्र नक्कीच परिधान करताना कोहर बी संघ आजच्या दिवसामध्ये अतिशय दमदार परफॉर्मन्स करताना आडव्या बॅट मध्ये झाडू फटका, झाडू शॉट, कारण की भागवत याला देखील मात्र नक्कीच सुवर्ण संधी भेटते आणि त्यानंतर दसरात हा देखील मात्र अतिशय दमदार फलंदाजी करतोय गणेश कोडे. जर मात्र नक्कीच सामना बघत असतील तर थोडीशी लाजरवाणी फलंदाजी आहे नक्कीच आपल्या वडिलांची, कारण की गणेश यांचा मात्र नक्कीच या वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स कुठेही झाला नाही, परंतु आपल्या पिताश्री यांचा परफॉर्मन्स अतिशय दमदार होतोय. स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन केलं आणि गतीमध्ये परिवर्तन करताना षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 5 षटकाची समाप्त. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 64. 6 चेंडू 1 धाव पाहिजे नक्कीच कोहर बी संघाला. पहिला चेंडू वेट आणि वाच मध्ये चेंडू खेळण्याची मात्र पूर्व तयारी केली. चेंडू पहिला समन्वय झाला नाही, अर्थात सुंदर चेंडू. 5 चेंडू 1 धाव. 5 चेंडू मध्ये 1 धावाचं लक्ष लागत असताना बघायचं की नक्कीच दसरा तयार. डेड बॉलचा इशारा. किती चांगलं मैदान, शोभिवंत मैदान आणि शोभिवंत मैदान असल्यानंतर या शोभिवंत मैदानावरती आपण बघू शकता की अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. राष्ट्रवादी चषक 2022 वर्ष पहिलं आणि या वर्ष खराब लेन, खराब लाईन, नो बॉलचा कॉल येतोय. सामना जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया. हरलेल्या संघाचं आपण कौतुक करूया. कोहर बी संघ या ठिकाणी विजयी होतोय.